25 वर्षानंतर एकालाही शिल्लक ठेवणार नाही असं सांगितलं। असं मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो, मी MIDCच्या मुद्द्यावर बोललो होतो, मी पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर बोललो होतो आणि मी कवठेमंकाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीमच्या बाबतीत बोललो होतो। मी 25 होण्यापूर्वी मी तिन्ही कामं मंजूर केलेली आहेत आणि तिन्ही कामात चालू आहेत। एका तरुणाला मारहाण झालेली आहे, 2 तरुणांना याशिवाय आणि या व्यतिरिक्त माझ्या विरोधात काही करू शकत नाहीत। यापूर्वी त्यांनी सत्तेत असताना याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही, या पुढच्या काळात याच्याशिवाय ते काही करू शकतील असं वाटत नाही। पण यांनी तो गैरसमज पुढच्या काळात बाजूला ठेवावा। अशा पद्धतीचे गैरकृत्य, गुंडगिरी कायद्याच्या मार्गाने आम्ही मोडून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या मतदारसंघातल्या लोकांनी त्या हाताच्या फोड्याप्रमाणे मला, माझ्या कुटुंबियांना, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा जपण्याचं काम केलं। चांगल्या विचारांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे ही भूमिका या मतदारसंघातले लोक अनेक वर्ष घेतात आणि चांगला विचार काय आहे हे या मतदारसंघातल्या लोकांना कोणी सांगायची आवश्यकता कधी लागली नाही आणि त्याचंच फलित या मतदारसंघातले लोक ताकदीने माझ्याबरोबर उभे राहिलेले आहेत। सर्वांचाच मार्गदर्शन किंबहुना आबांच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांनी, आबांची कमी कुठं मला भासवून दिली नाही। आबांच्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं। म्हणजे जे माझ्या समोर उमेदवार उभे राहिले होते ते काय पातळीवरती जाऊ शकतात याची कल्पना माझ्या सगळ्या आबांच्या जुन्या सहकाऱ्यांना होती आणि त्यांनी माझं संरक्षण करण्याचं काम केलं। त्यांनी संरक्षण केलं आणि निवडणुकीला एक चांगली दिशा देऊन मला विजय करण्याचं काम सुद्धा केलं। सुद्धा सगळे एकत्र विरोधात होते, पण सर्वसामान्य लोकांची जनता आमच्या बरोबर होती। आम्ही त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनावरती जायचा निर्णय घेतला होता आणि लोकांनी आमची निवडणूक हातात घेऊन निवडून आणला। 25 वर्षानंतर एकालाही शिल्लक ठेवणार नाही असं सांगितलं। असं मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो, मी MIDCच्या मुद्द्यावर बोललो होतो, मी पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर बोललो होतो आणि मी कवठेमंकाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीमच्या बाबतीत बोललो होतो। मी 25 होण्यापूर्वी मी तिन्ही कामं मंजूर केलेली आहेत आणि तिन्ही कामात चालू आहेत। तुम्ही निवडून आल्यानंतर आता कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती राहील? कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदारसंघामध्ये राहील। कुठल्याही पद्धतीचं गैरकृत्य किंवा कुठल्याही पद्धतीचा अवैध कारभार या मतदारसंघामध्ये मी चालून देणार नाही आणि चालला तर त्याच्या विरोधात योग्य पद्धतीचा आवाज मी उठवण्याचं काम करेन। एका तरुणाला मारहाण झालेली आहे, 2 तरुणांना याशिवाय आणि या व्यतिरिक्त माझ्या विरोधात काही करू शकत नाहीत। यापूर्वी त्यांनी सत्तेत असताना याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही, या पुढच्या काळात याच्याशिवाय ते काही करू शकतील असं वाटत नाही। पण यांनी तो गैरसमज पुढच्या काळात बाजूला ठेवावा। अशा पद्धतीचे गैरकृत्य, गुंडगिरी कायद्याच्या मार्गाने आम्ही मोडून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।